नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे हे बघून घेणार आहोत की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजचं राउंड 1चं कट ऑफ काय जाईल. आता रिवाइज मेरिट लिस्ट आलेली आहे. याच्यानंतर पण मेरिट लिस्ट येणार का? तर हो, याच्यानंतर पण एक फायनल मेरिट लिस्ट येणार आहे, जी परवाच्या दिवशी किंवा उद्या येणार आहे. 24 आजची आहे, 25ला ते येणार आहे. ठीक आहे. तर उद्या आपली फायनल मेरिट लिस्ट पडणार आहे. तर उद्या फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपल्याला क्लिअरिटी येऊन जाईल, की 70-80% आपण शुअरिटी घेऊन टाकू, की आपल्याला कॉलेज लागत आहे की नाही लागत आहे. आणि कोणतं लागत आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती, एक अंदाज, एक एक्सपेक्टेड आपल्याला माहिती पडून जाईल त्याबद्दल. ठीक आहे. 100% कोणी असं सांगूच शकत नाही, की तुम्हाला हेच कॉलेज लागून जाईल आणि तेच कॉलेज लागून जाईल आणि हेच होऊन जाईल. नाही. एक अंदाज न चालत असतं सगळी काउन्सिलिंग. कट ऑफ हे जे असतात ते सगळे अंदाजानं चालत असतात. कोणाचे 60%, कोणाचे 70%, कोणाचे 80% करेक्ट होऊ शकतात. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे कॅटेगरी रँक वाईज आपण काय बघणार आहोत इथं? येस, कॅटेगरी रँक वाईज आपण इथं फक्त आणि फक्त कॅटेगरी रँक वाईज गव्हर्नमेंट कॉलेजेसचं राउंड 1चं कट ऑफ बघणार आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला? हे मी परत-परत का बरं बोलत असतो? कारण खूप कन्फ्युजन होऊन जात असतं, की हे शेवटच्या राउंडचं आहे का? की पहिल्या राउंडचं आहे का? की दुसऱ्या राउंडचं आहे का? तर हा पहिल्या राउंडचं कट ऑफ आहे. गव्हर्नमेंट कॉलेजचं कट ऑफ आहे. एम-बी-बी-एसचं कट ऑफ आहे. कॅटेगरी रँक वाईज आहे. आता कॅटेगरी रँक काय असते? तर बघा, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला इथं. इकडं लक्ष द्या, की अशी तुमची मेरिट लिस्ट आली असेल. मेरिट लिस्ट आल्यानंतर इथं तुमचं एस-एम-एल असेल. ठीक आहे. जो पण असेल XYZ एस-एम-एल असेल. ठीक आहे. 1, 2, 3, 4 लिहून घेऊया आपण. ठीक आहे. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आता याच्यानंतर इथं तुमचं इन्फॉर्मेशन असेल सगळी. इथं तुमचं असेल कॅटेगरी. ठीक आहे. जी पण कॅटेगरी आहे, कॅटेगरी रँक. तर समजा एखादा विद्यार्थी ओबीसी आहे आणि त्याची 5, 6, 7 अशी कॅटेगरी रँक असेल. ठीक आहे. उदाहरण दिला मी. तर ही कॅटेगरी रँक तुमच्या नावासमोर काय आहे, तुमची कॅटेगरी काय आहे आणि तुमच्या नावासमोर ती कॅटेगरी रँक काय आलेली आहे ते तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला? ओके. याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस बद्दल बोलत आहोत आणि फक्त कॅटेगरी रँक वाईज आपण बोलत आहोत. ठीक आहे. आणि पहिल्या राउंडचा हा कट ऑफ आहे. आता हा कट ऑफ व्हॅलिड केव्हा असेल, तर ही गोष्ट पण सांगणं अत्यंत गरजेची आहे. हा कट ऑफ व्हॅलिड तेव्हाच असेल, व्हॅलिड कट ऑफ व्हॅलिड जेव्हा तुम्ही चॉईसेस बरोबर टाकल्या तर. अथवा हा कट ऑफ व्हॅलिड नाही. व्हॅलिडचा अर्थ की हा खरा कट म्हणजे हे कट ऑफ आहे असं कट ऑफ जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. पण जर तुम्ही चुकीची लिस्ट टाकली वरती, तर हे कट ऑफ तुमच्यासाठी व्हॅलिड नाही. ठीक आहे. चालेल. गुड. याच्यानंतर पहिला राउंड. आता ओपन कॅटेगरीसाठी कॅटेगरी रँक तर काही नसते. पण ज्यांचं एस-एम-एल पहिल्या राउंडमध्ये त्यांना लागायचे चान्सेस खूप जास्त आहे. ज्यांची ऑल इंडिया ज्यांचं एस-एम-एल 3404 आहे. 3404च्या आत ज्याचा एस-एम-एल असेल, खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला पहिल्या राउंडमध्ये काय भेटेल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटेल, जर का तुम्ही परफेक्ट चॉईसेस टाकलेल्या असेल तर. आणि जर का तुम्हाला खरंच चॉईस फिलिंग परफेक्टच करायची आहे, तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त WhatsAppवरती एस-एम-एल लिस्ट प्रेफरन्स लिस्ट म्हणून तुम्हाला मेसेज करायचा आहे. नंतरची मी तुम्हाला डिटेल नक्कीच विचारून घेईल. ठीक आहे. तर एस-एम-एल काय आहे ओपन कॅटेगरीसाठी किती आला पाहिजे? 3404च्या आत तुमचा एस-एम-एल आला पाहिजे. याच्यामध्ये कॅटेगरी आपण घेतलेली नाही, कारण ओपन कॅटेगरीसाठी कॅटेगरी रँक नसते. एस-एम-एलच त्यांचा आपण धरून चालत असतो. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी 1046च्या आत असेल तर खूप जास्त चान्सेस आहे की पहिल्या राउंडमध्ये तुम्हाला एक गव्हर्नमेंट कॉलेजेस लागू शकतं. आता हे कुठून घेतलेलं आहे, तर मागच्या वर्षी या रँकवरती पहिल्या राउंडमध्ये ओबीसी कॅन्डिडेट लागला होता, म्हणून आपण एक अंदाज असं लावत आहे. एससी कॅटेगरी 684च्या आत असेल तर तुमचे पहिल्या राउंडमध्ये लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. फक्त लिस्ट जी आहे, प्रेफरन्स लिस्ट जी आहे, ती अगदी बरोबर टाकायला तुम्ही पाहिजे. एसटी कॅटेगरी 342च्या आत असेल तर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. व्हीजे कॅटेगरी 132च्या आत असेल म्हणजे कॅटेगरी रँक, तर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. एनटीबी 122च्या आत असेल तर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. एनटीसीचं इथं दिसत नाहीये. एनटीसी 171 इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे.
चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे NTD 3518 याच्या आत जर का असेल तुम्हाला तुमचं, तर खूप जास्त चान्सेस आहे. सॉरी, हे SML आहे. हां, 136 च्या आत असेल तुमची कॅटेगरी रँक, NTD असेल आणि जर का 136 याच्या आत असेल, आत म्हणजे 135, 134, 130, 120, 110, 100 असं याच्या आत असेल, तर लागण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. SCBC 492 इथं दिलेलं आहे, म्हणजे SCBC मधून असाल आणि 492 च्या आत तुमची जर का काय असेल, कॅटेगरी रँक असेल, तर लागण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. आणि EWS मधून 504 याच्या आत असेल तर. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट समजणं अत्यंत गरजेची आहे, की हे कट ऑफ व्हॅलिड केव्हा आहे? तर हा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आहे आणि व्हॅलिड तेव्हाच हा असू शकतो जेव्हा तुम्ही लिस्ट प्रॉपर बनवली तर. आता लिस्ट कशी प्रॉपर बनवायची असते, तर बघा, कॉमन लिस्ट टाकू नका. परत सांगत आहे, कॉमन लिस्ट ही सगळ्यात धोकादायक असते. कट ऑफनुसार लिस्ट बनवू नका. प्रॉपर कॉलेज नॉलेज असेल तरच तुम्ही त्या लिस्ट बनवा. ज्यांच्याकडून प्रॉपर, जिथं पण काउन्सिलिंग लावली असेल, नक्कीच त्यांना सांगा, की आम्हाला आमची पर्सनलाइज लिस्ट हवी. पर्सनलाइज लिस्ट याचा अर्थ काय असतो? वैयक्तिक लिस्ट, की आपल्याला कोणतं कॉलेज कुठं टाकायचंय त्याबद्दल सखोल इन्फॉर्मेशन आम्हाला हवी आहे आणि आम्हाला तुम्ही तुमची पर्सनलाइज लिस्ट आम्हाला द्या, वैयक्तिक लिस्ट आम्हाला द्या. तुम्ही कोर्ट जरी टाकले त्याच्यामध्ये तर चालेल, पण आम्हाला वैयक्तिक लिस्ट हवी आहे. हे सांगायला विसरू नका. ठीक आहे. कट ऑफ नुसार कधीच बनवू नका, कारण ऑल इंडिया रँक ही सगळ्यांची युनिक असते, SML ही सगळ्यांची युनिक असते, कॅटेगरी रँक ही सगळ्यांची युनिक असते. याचा अर्थ कुठं ना कुठं तुम्हाला जर का कोणतं पण कॉलेज लागत असेल तर तुम्ही कुठं पण ठेवला तर चालेल, पण कुठं पण ठेवणं हे चुकीची पद्धत आहे, कारण तुम्हाला तुमची प्रायोरिटी तुम्ही जाणून घ्या, हे मला बोलायचं आहे. ठीक आहे. आता जर का तुम्ही मेडिकल सिम्प्लिफाईड वरून जर का घेत असाल, समजा राउंड 1 ची घेत आहे कोणी MBBS ची किंवा BDS ची, ठीक आहे, दोन्ही मधून एक घेत असेल, तर त्याला काय काय भेटणार आहे? तर आता त्यांनी ₹1500 पेमेंट केली, तर ₹1500 पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला लगेच SML नुसार कट ऑफ भेटेल. SML नुसार कट ऑफ, ठीक आहे, 2025 चा, मागच्या वर्षीचा, पहिल्या राऊंडचा आणि शेवटच्या राऊंडचा. त्याच्यासोबतच ऑल इंडिया रँक नुसार कट ऑफ भेटेल 2024 चा, पहिल्या राऊंडचा आणि शेवटच्या राऊंडचा, ठीक आहे, 2025 चा. त्याच्यानंतर काय भेटेल? कॉलेजचे रिव्ह्यू भेटेल. कॉलेज रिव्ह्यू मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, की प्रत्येक कॉलेजचं काय भेटणार आहे, प्रत्येक कॉलेजचं काय भेटणार आहे, तर इस्टॅब्लिशमेंट इयर, पेशंट फ्लो, कॉलेज कुठं आहे, कॉलेजची फीस किती आहे, हे सगळं तुम्हाला भेटेल. एक PDF भेटेल तुम्हाला, ज्याच्यामध्ये फीस बद्दल सविस्तर माहिती असेल, सेमी गव्हर्नमेंट प्लस गव्हर्नमेंट. ठीक आहे. अजून काय भेटेल तुम्हाला? पर्सनलाइज लिस्ट भेटेल. पर्सनलाइज लिस्ट याचा अर्थ काय असतो? वैयक्तिक लिस्ट. कशी? वैयक्तिक वैयक्तिक लिस्ट. ओके, हे तुम्हाला भेटणार आहे. आणि जसंच राऊंड संपला, वैयक्तिक लिस्ट कधी भेटणार आहे तुम्हाला? ह्या 4 गोष्टी तर तुम्हाला कधी भेटणार आहे? पेमेंट नंतर. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर ही गोष्ट कधी भेटणार आहे? तुमच्या नंबर आल्यावरती. जे पण नंबर आला असेल, तुम्हाला नंबर सांगून दिला जाईल, फोटो तुम्हाला टाकण्यात दिला जाईल, की हा नंबर तुमचा आहे. त्याच्यानंतर हे झालं, तर रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट कधी आहे आपला? माझ्या हिशोबाने तर 31 तारखेला की 30 तारखेला आहे. ठीक आहे. 31 तारखेला आहे आय थिंक. 31 तारखेच्या 5 दिवसानंतर, याचा अर्थ 5 तारखेला, 5 सप्टेंबर तुम्हाला कॉलेज वाईज AIR रँक नुसार कट ऑफ दिला जाईल आणि कॅटेगरी वाईज. ठीक आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला ₹1500 मध्ये भेटत आहे राऊंड 1 च्या, आणि सगळ्या राऊंडच्या हव्या असेल ह्या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला ते ₹3500 मध्ये भेटत आहे. सो आय होप तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन कळाली असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.